आता काय करावं म्या? किती बी विचार केला तरी मला काय बी कळना झालंय. म्हणजे आता म्या काय सांगावं देवासनी? मला कवाच हे ठाव होणार नाही का म्या कोण हाय ते, आणि कोण मला वाट डावणार? ए बानू, अगं बया दरवाजा उघड ग. काय करावं? बानू, बानुताई, बानुताई, अहो असं दार लावून घेऊन काय होणार आहे? बानू अगं दरवाजा उघड की बानू. पाहिजे तर मी परत जातो आणि देवांचं पाय धरून सांगतो की आख्यान करायची नाही म्हणू नका सा. बानुताई, काय म्हणावं हिला, लहान राहिली का आताची? हो असं काय बोलताय? स्वागा बसवाईस. अरे बाबा, आता मोर काय करायचं ह्याचा विचार कर. निस्ता बडबड करण्यापरीस. अगं आता आपण काय करायचं आणि का तिनंच आत्मदार लावून घेतलं या. आपला ऐकणार आहे माहिती? दार फोडायचं का? देवासनी जाऊन सांगूया. हा वय नाही नाही नगर नगर. माणसा दिवसनी जर ठाव पडलं तर रागावतील त्या. मग आता काय करायचं र? थांबू वाईस आणि मग विचार करू काय करायचं ते. बानुताई, बानुताई, नाही, आता म्या नाही बाहेर जायची. जोपर्यंत मला काय बाय आठवत नाही तोपर्यंत म्या हातनं बाहेर नाही जायची. नाही, मला तर काय बी सुचना झालं आहे. आता काय करावं म्या? देवी, बाळाईला सहाय्य करायचं हे तर आता ठरलं आहेच, परंतु प्रश्न असा आहे की हे कार्य आता करणार कोण? कारण आपल्या तिघांपैकी जर कोणी बानूकडे गेलं तर ती गोष्ट श्री खंडेरायांपासून लपून राहणार नाही. खरं आहे देवी तुमचं. खरं तर ह्यांच्यापासून काही लपून राहावं असं माझ्या मनात नाही, पण ह्यांना जर हे सांगितलं तर असं करण्याची हे अनुमती देणार नाहीत. आणि पर्यायाने बाळाईला आत्मज्ञानाला लागणारा वेळ हा अधिकच वाढणार. बानूला दृष्टांत दिला तरी तिला कळेलच, आणि दृष्टांत देऊन तिला कळलं तर मला आणि यांना जे अपेक्षित आहे ते घडणारच नाही. तिचे प्रयत्न दिसणं क्रमप्राप्त आहे. मग कोणावर सोपावं हे दायित्व? म्हाळसेला आता कळून चुकलं आहे की बानू हीच जयाद्री आहे. बानूला आत्मज्ञान व्हावं यासाठी जसे सर्वजण प्रयत्नशील आहेत तसंच म्हाळसा देखील आहेच. आणि ह्या क्षणी तिला आतून हेच वाटत असणार की बानूला सहाय्य व्हावं. पण बानूला मात्र असंच वाटत असेल की आपल्याला कोणीच सहाय्याला नाही. पण ह्यातून बानूने लवकरात लवकर कोणाच्याही सहाय्याची प्रतीक्षा न करता बाहेर यायला हवं. आणि तिच्या आत्मशोधाच्या प्रवासाकडे तिने आपले लक्ष केंद्रित करायला हवं. कारण तेच तर तिच्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. काय झालं माणसा? देवी हे कार्य कोण करू शकेल याचा आपण विचार करत होतो, पण आता माझ्या ध्यानात आले आहे की हे कार्य कोण करू शकेल. कोण देवी? नारद मुनी. नारद मुनी हे कार्य निश्चितच पूर्ण करू शकतात. हो, बानू त्यांची शिष्य आहे. याआधी त्यांनी बानूला सहाय्य केले आहे. हो, नारद मुनींना या कार्याचं दायित्व आपण देऊ.
नारायण नारायण. यावं मुनिवर. प्रणाम प्रभू. प्रणाम माते. प्रणाम देवी. प्रभू, आपण मला बोलवले? हो मुनिवर, तुमच्यावर एका महत्वाच्या कार्याचं दायित्व सोपवायचं आहे. नारायण नारायण. कार्य? होय मुनिवर, अत्यंत महत्वाचे कार्य आहे जे केवळ तुम्ही करू शकता. मुनिवर, तुम्ही असे संभ्रमात का? माते, आपण माझ्यावर कोणते दायित्व सोपवणार आहात? मुनिवर, गडावर पुन्हा आख्यान सुरू व्हावं अशी मागणी बानूने केली आहे. नारायण नारायण. ही तर चांगली वार्ता आहे. निश्चितच. परंतु मुनिवर, श्री खंडेरायांनी बाणाईला यासाठी तुर्तास नकार दिला आहे. नारायण नारायण. परंतु असे का प्रभू? यांनी बानूला ज्या शक्तिरूपाच्या कथा सांगितल्या होत्या त्यातून बानूला काय समजलं आहे आणि काय जाणून घ्यायचं आहे हे तिने स्वतःहून सांगावं असं यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. आणि त्याबद्दल बाणाईकडून थेट काही विचारणा झाली नाही. यात तिला सहाय्य होणं आवश्यक आहे. आणि हे कार्य तुम्ही करू शकता मुनिवर. परंतु हे देवांना कळलं तर? या क्षणी त्यांना याबद्दल काहीही कळणार नाही अशी आपण आशा करूयात. क्षमा असावी देवी, परंतु मी हे कार्य नाही करू शकणार. मुनिवर, आपण हे कार्य करू शकत नाही असं का म्हणालात? प्रभू, मी पुन्हा एकदा आपली क्षमा मागतो. परंतु यातले काहीच श्री खंडेरायांना माहीत नसताना आणि त्यांचा याला विरोध असताना देखील मी बानूला सहाय्य केले आणि ते श्री खंडेरायांना कळले तर? मुनिवर, तुमच्या मनात जी भीती आहे ती मला कळते आहे, पण आज ना उद्या यांना ते कळेलच. मुनिवर, तुम्हाला बानूला काहीही थेट सांगायचं नाही. तुम्ही केवळ तिला सारं काही पुन्हा एकदा सांगा, जेणेकरून आख्यानात तिला कोणती कथा जाणून घ्यायची आहे हे तिने स्वतःहून विचारावं. होय देवी, परंतु मुनिवर, तुम्हाला हे कार्य खरोखरच करायचं आहे की नाही? नारायण नारायण. आता काय करावे? मी तर मोठ्या धर्मसंकटात सापडलो आहे. मुनिवर, तुम्ही निश्चिंत व्हा. यांना तुमचा राग येणार नाही. आणि तसं झालंच तर मी यांना घडलेल्या घटनेविषयी सांगेन. असे असेल तर मी हे कार्य करायला तयार आहे. ही चांगली वार्ता आहे. मुनिवर, आता मी जे सांगते आहे ते तुम्ही ध्यान देऊन ऐकावे असे मला वाटते. होय देवी, अगदी असेच होईल. तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी बानूला सगळे सांगेन. आणि हे सारं बाणाईने ऐकल्यावर तिच्याकडून निश्चितच पुढच्या आख्यानाच्या दृष्टीने काहीतरी सांगितलं जाईल, यात काही शंका नाही. देवी, आता मला आज्ञा असावी. नारायण नारायण. देवा. मुनिवर, मी गडावर आलो आणि आपली भेट झालीच नाही, आपले दर्शन झाले हे उत्तम झाले. मुनिवर, आपण आलात आणि मला कळणार नाही असे कसे होईल? नारायण नारायण. आज्ञा आहे का देवा? का मुनिवर?
घाईत दिसत आहात. घाई नाही. कसली घाई? आपलं असंच. सर्वांची भेट झाली असेल, बोलणंही झालं असेल. हो हो झालं. मग मुनिवर, आता आपण अंतपुरात या. आपणही बोलू. बरेच दिवस झाले आपल्याकडून काही वार्ताच नाही समजली. हो हो नाही म्हणजे तशी काही विशेष वार्ताही नाही. आणि आत्ताच आपली भेट झाली आहे. माझ्यामुळे आपल्या दैनंदिन कामात व्यत्यय नको. असं म्हणताय? हो म्हणजे आपण विश्रांती घ्यावी. मी नंतर येईन आपल्याला भेटायला. बर, जशी आपली इच्छा. परंतु मुनिवर, मला एक सांगा, ह्या क्षणी आपण कुठे प्रस्थान करणार आहात? आधी इथून बाहेर पडतो, मग वाट दिसेल तसे निघायचे. असे काही अजून ठरवलेले नाही. परंतु मुनिवर, मला का असं वाटत आहे की आपण काहीतरी ठरवलं आहे. नाही देवा, मी काय ठरवणार. बानू कशी आहे? म्हणजे तिला आपलं मार्गदर्शन मिळत आहे ना? हो करतो, वेळ मिळेल तसे. बरं, परंतु तिच्या प्रगतीविषयी मात्र मला कळवत जा. हो आणि मुनिवर, म्हाळसे बरोबर भेट झालीच असेल आपली. हो झाली. केवळ नमस्कार केला, 2 शब्द बोललो. उत्तम. बरं, या आता मुनिवर तुम्ही, कारण कोणीतरी वाट पाहत असेल तुमची. हो येतो देवा. नारायण नारायण. मुनिवर, तुमच्या मनात काय चाललं आहे हे मला कळणार नाही का? असं करून चालायचं नाही. महाराज, मला आज पतूर तुम्हीच वाट लावली आहे. तुम्ही मला जे जे सांगितलं आहे ते ते मी केलं आहे बघा आज पतूर. आता आज बी तुम्हीच मला वाट लावायची. रंग्या, मला काय वाटतं, तू गडावर जा आणि देवासनी समजा सांग. होय रा बाबा, किती वेळ झाला ते दरवाजा उघडे ना. मला काही सुचत नाही बाबा. नारायण नारायण. हा? महाराज महाराज, महाराज शुभम भवतु. बरं झालं तुम्ही आला. नाहीतर आम्हाला सुचतच नव्हतं काय करावं. परंतु असे झाले तरी काय? अव बानून आतनं दार लावून घेतलंय आणि कोणी बी काय बी सांगितलं तरी बाहेर येईना झाली. नारायण नारायण. गंगे, जा बाई, बानूला सांग महाराज आले आहे ते. बानुताई, अहो महाराज आला आहे ती. आता तरी दार उघडा जी. बानुताई, बानू आली. शुभम भवतु. महाराज, तुम्ही आलासा म्हणून बानूने दार उघडलं बघा आणि ती बाहेर आली. होय. मी बानूला भेटायला येणारच होतो, त्यात तिने माझा धावाही केला. पण बानूने इतकं मनाला कशाला लावून घ्यायचं? बानू, मला या क्षणी तुझ्याशी एकांतात अत्यंत महत्वाचं बोलायचं आहे. आम्ही येतो. महाराज, अहो तुम्हाला तर समजा ठावच आहे. आता तुम्हीच मला यातनं वाट लावायची. बानू, जे घडलं ते मला सविस्तर सांग. मी त्यातून तुला मार्गही दाखवेन. परंतु एक गोष्ट ध्यानात ठेव,
जर यावेळी तुला मार्ग दिसला नाही तर तर काय महाराज? तर कदाचित हे आख्यान होणार नाही. बानू, तू स्वतःला या कक्षात कोंडून घेतलं होतंस. सर्वांनी तुला बाहेर येण्यास सांगूनही तू दार उघडले नाही आणि अखेर माझा धावा देखील केला. होय महाराज, अहो खरं आहे बघा तुमचं. पर मी काय करावं हेच मला कळना झालं होतं जी. महाराज मला आख्यान ऐकायचा, पर देव त्याला नाही म्हणले. देवांनी आख्यानाला नकार दिला? होय, आता त्याला बी एक कारण आहे महाराज. देव मला म्हणले होते का ह्यामुळं मला जे काय कळलं आहे ते मी त्यासनी समजा सांगायचं. आणि जो पतूर मला काय कळलं आहे किंवा मला आख्यानातनं काय कळून घ्यायचं आहे हे मी त्यासनी सांगत नाही, तो पतूर आख्यान होणार नाही. नारायण नारायण, ही तर खरोखरच मोठी समस्या आहे बघ. कारण आता यापुढे आख्यानाच्या कथानकातूनच तुला तुझ्या गतजन्माबद्दल कळणार आहे. तसेच श्री खंडेरायांचे म्हणणे देखील उचित आहे. कारण याआधी जे काही घडून गेले आहे त्यातून तुला काहीतरी कळायला हवे होते आणि म्हणूनच मी तुला मार्ग सुचवेन असे मी तुला म्हणालो होतो. परंतु आता जर तुला मार्ग सापडला नाही तर 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 आख्यान होणार नाही हे ठाव आहे मला. पर महाराज, अहो मी किती बी विचार केला ना तरी मला काय वाट गावली नाही बघा. आणि म्हणून मी शेवटी तुमचा धावा केला जी. बानू, आता तूच यातून मार्ग शोधशील. जे काही घडून गेले आहे ते मी तुला पुन्हा सांगेन. त्यातून तर्क लावत तुला जे जाणून घ्यायचे आहे ते तूच मला सांगशील. वय महाराज, आता आधी शांतपणे ध्यान कर आणि मी जे सांगतो त्याकडे नीट लक्ष दे. म्हाळसा, तुम्ही तुम्ही आला आहात हे माझ्या ध्यानातच आलं नाही. मला वाटलं प्रधानजी आणि लक्ष्मीदेवी देखील इथे असतील. आपली भेट झाल्यावर काही वेळातच ते देखील इथून निघून गेले. तुम्ही असे का बघता आहात? काही नाही, गडावर मुनीवर येऊन गेले असं कळलं आणि तुझी आणि त्यांची भेट झाली. हो, तुमची आणि त्यांची भेट झाली का? होय, घाईत होते ते म्हणून त्यांची जाता जाताच भेट झाली. म्हाळसा, मला एक सांग की त्यांचे इथे येण्यामागे काही विशेष प्रयोजन तर नव्हते ना? ते तुम्हाला तसं काही म्हणाले का? नाही, मुनीवर असं मला काही स्पष्ट म्हणाले नाही. परंतु तुला तर काही ठाऊक नाही ना? ते आता मी कसं सांगणार? मी केवळ विचारलं. कदाचित तुला ठाऊक नसेलही, परंतु कदाचित तुला ठाऊक असेलही.